नमस्कार, मी अमृता दीक्षित। आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत सादर करीत आहोत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। वाघे एस्टेट सीपी तलाव येथील कचरा जादा मनुष्यबळ जादा गाड्या यांचा वापर करून वेगाने हा कचरा उचलला जावा असे निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी सोमवारी दिले होते। त्यानुसार गेल्या 3 दिवसात किती कचरा उचलण्यात आला तसेच या ठिकाणी सुरू असलेल्या कामाची पाहणी आयुक्त सौरभ राव यांनी आज केली आहे। सीपी तलाव हा परिसर कचरामुक्त करावा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असून त्यानुसार हा परिसर कचरामुक्त करण्याच्या कामाचे सूक्ष्म नियोजन महापालिकेने केले असून 31 ऑगस्ट पर्यंत या परिसरातील कचरा पूर्णपणे उचलला जाईल त्या दृष्टीने युद्धपातळीवर काम सुरू असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केले आहे। यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त तुषार पवार, शंकर पाटोळे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राणी शिंदे आदी तसेच स्थानिक माजी नगरसेवक राम रेपाळे, एकनाथ भोईर, गुरुमुख सिंगसियान, माजी नगरसेविका शिल्पा वाघ, मनीषा कांबळे आदी उपस्थित होते। मार्च महिन्यामध्ये इथे रुजू झाल्याच्या दिवशीच मला माननीय मुख्यमंत्री महोदयाने स्पष्ट निर्देश दिला होता की वागडेमध्ये जे कचऱ्याची समस्या, आपला जे ट्रान्सफर स्टेशन त्याची दुर्दैवी परिस्थिती झालेली आहे, तो सुरळीत करणे, तो सुव्यवस्थित करणे हा सर्वात मोठा चॅलेंज आहे। आणि त्यांनी एक कालबद्ध कार्यक्रम सुद्धा माननीय सीएम सरांनी मला दिला होता। त्याच्या अनुषंगाने आपले सर्वकष प्रयत्न चालू होते। सर्व जे स्थानिक जनप्रतिनिधी आहेत त्यांनी खूप कष्ट केला आणि शासनाकडून आपल्याला एक पर्यायी जागा या कामासाठी प्राप्त झाली, जिथे आपल्याला कचऱ्याचा प्रोसेसिंग प्लांट तयार करायचा आहे। जिथे शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावणे याच्यावर आपण काम करणार आहे। वागळे एस्टेटमध्ये जे आपला सीपी तलावचा ट्रान्सफर स्टेशन आहे, याचा मूलभूत उद्देश असा होता की छोटे वाहनांमध्ये इथे कचरा येईल आणि इथून कॉम्पॅक्टर आणि डंपरमध्ये त्याला ट्रान्सफर करून आणि प्रोसेसिंग प्लांटपर्यंत घेऊन जाणे। दुर्दैवाने झालं काय की आपले प्रोसेसिंग प्लांट्स पूर्ण क्षमतेने चालू नसल्यामुळे इथे हळूहळू हा कचऱ्याचे डम्पिंग ग्राउंड म्हणून हा कन्वर्ट झाला आणि जवळजवळ इथे 30,000 मेट्रिक टन एवढा कचरा साचला होता। परत जुलैच्या महिन्यामध्ये माननीय सीएम सरांनी आम्हाला आणि जे आपले स्थानिक जनप्रतिनिधी आहेत सर्वांना हा निर्देश दिला की कसल्याही परिस्थितीत हा 31 ऑगस्ट त्याचे पूर्व वागडेला आपण पूर्व स्थितीमध्ये आपण आणावा आणि तिथून कचऱ्याचा जे ढीग तिथे जे साचला आहे तो त्याच्यातून त्याला मुक्ती द्यावी। त्याच्या अनुषंगाने आपण सूक्ष्म नियोजन केलं आहे। वाहनांची संख्या, डंपर्स आणि आपले जे टिपर्स आहेत त्यांची संख्या वाढवली आहे। दिवस रात्र आपण इथून जे सॉलिड वेस्ट पडला आहे, लिगेसी वेस्ट म्हणून, त्याला काढण्याचं काम आपण करत आहोत। सीएम साहेबांचे निर्देशान्वये आपल्याला आटकुलीमध्ये एक मोठी जागा मिळालेली आहे, तिथे सुद्धा आपलं काम चालू आहे। तिथे सायंटिफिक लँडफिल साईट आपण डेव्हलप करत आहे, अर्थात कचरा तिथे घेऊन जाऊन आम्हाला डंप नाही करायचा आहे, तिथे शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची प्रोसेसिंग होणार आहे। आणि काही कालावधीसाठी तिथे जर कचरा थोडा आम्ही ठेवला सुद्धा तरी सुद्धा तिथे जे प्लांट आता कार्यरत होईल तो प्लांट त्या कचऱ्याच्या प्रोसेसिंग करणार आहे। यामध्ये विविध टेक्नॉलॉजी सुद्धा आपल्याकडे आहेत। ऑनरेबल सीएम साहेबांचेच निर्देशांवर अनेक आपले जे उद्योजक आहेत आणि असे जे टेक्नॉलॉजीचे प्रोपोनेंट्स आहेत त्या लोकांनी मला संपर्क केला, त्यांनी प्रेझेंटेशन दाखवला आणि काही ठिकाणावर आम्ही स्वतः स्पॉट व्हिजिट केला, आमचे अधिकारीही जाऊन आले। गोवाचा प्लांट पाहिला, आपण पुण्याचा प्लांट पाहिला, पिंपरी चिंचवडचा प्लांट पाहिला, मुंबईचा आणि काशी वाराणसीचा सुद्धा आपण प्लांट पाहून आलो आहे। आणि या जे विविध टेक्नॉलॉजी आहेत यापैकी जे सर्वोत्तम कार्यपद्धती ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनसाठी, ठाणेचे विशिष्ट स्वरूपचे कचरेसाठी राहणार आहे, तो वापरून आपला प्रयत्न हा आहे की कायमस्वरूपी या समस्येतून मुक्ती मिळाली पाहिजे। मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, या कोपरी पाचपाकाडीचे स्थानिक आमदार आणि त्याचबरोबर महानगरपालिकेचे कमिशनर आणि त्याचबरोबर आमचे शहर प्रमुख राम रेपाळे यांचेही आभार मानायला पाहिजे, कारण खरं तर याचा पाठपुरावा करणं फार गरजेचं असतं। आणि हा सीपी तलावला ॲक्च्युली ट्रान्सपोर्टेशन होता, परंतु त्या ठिकाणी तो डम्पिंग ग्राउंडचा झाला होता। आज ही स्थिती होती आणि या परिसरातल्या लोकांना याचा खूप त्रास होता, दुर्गंधी येत होती। आणि ज्या वेळेला कमिशनर साहेब या ठिकाणी रुजू झाले त्यानंतर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ताबडतोब त्यांना आदेश दिले, पहिला हा प्रश्न मार्गी लावा
आणि त्या ठिकाणचा डम्पिंग ग्राउंड हललं पाहिजे। त्या ठिकाणी माझ्या नागरिकांना जो त्रास आहे त्या त्रासापासून नागरिक मुक्त झाले पाहिजेत असा त्यांचा मानस होता आणि त्यामुळे आयुक्त साहेबांनी सुद्धा ते मनावर घेतला आणि मनावर घेऊन हा डम्पिंग ग्राउंड जो आहे यांचा जे शासनाने सुद्धा त्या ठिकाणी त्यांना जागा दिलेली आहे। आतकोळीला 85 एकर जागा शासनाने त्यांना देऊ केलेली आहे, त्यामुळे त्या ठिकाणी तिथे डम्पिंग होणार आहे। तात्पुरती स्वरूपात जो आहे त्याचा आता ज्या पद्धतीने स्पीडनी काम सुरू आहे, हे सर्व कमिशनर साहेबांच्या बरोबरची पूर्ण टीम ही अतिशय चांगल्या प्रकारे काम करते। आज दिवसातले 18 तास इथे या ठिकाणी ते लोक काम करतात। मुख्यमंत्री महोदय आमचे दिवसातनं 20 तास 22 तास काम करतात, त्याचप्रमाणे आमचे लोकप्रतिनिधीसुद्धा तेवढा काम करण्याची गरज आहे आणि म्हणून आम्ही सर्वच लोक त्यांच्याबरोबर राहून इथे काम करतोय आणि त्या ठिकाणी हे जे डम्पिंग ग्राउंड या ठिकाणच्या वागळे स्टेट परिसरातल्या लोकांना जो त्रास होता तो मुक्त करण्यासाठी यांनी जो पाऊल उचललेला आहे त्याबद्दल मी इथला स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून मी आभार व्यक्त करतो। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ठाण्यातील महिलांच्या बँक खात्यात 2 महिन्यांचा हप्ता म्हणजेच 3000 रुपये जमा झाल्याने ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात महिलांनी उत्साहाने जल्लोष साजरा केला आहे। या योजनेमुळे महिलांना आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होणार असल्याचे मत महिलांनी व्यक्त केले आहे। या योजनेमुळे महिलांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे। राज्य सरकारने यासाठी मोठी आर्थिक तरतूद केली आहे, ज्यामुळे पुढील अनेक वर्षे या योजनेतून महिलांना मदत मिळणार आहे। विरोधकांनी कितीही टीका केली तरीही सरकारने या योजनेवर ठाम राहण्याचे ठरवले आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी सांगितले आहे। ही योजना महिलांच्या विकासासाठी मोलाची ठरणार आहे। 17 तारीख आधीच पैसे खात्यात जमा झाल्याने आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राखी पाठवणार असल्याचे महिलांनी सांगितले आहे। राष्ट्रवादीचे आमचे राष्ट्रीय नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये अत्यंत महाराष्ट्रातल्या माता भगिनींना दिलासा देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आमच्या महिला जिल्हाध्यक्षा वनिताताई गोतपगार असतील, अरुणाताई पेंढारे असतील, सर्वच आमच्या पदाधिकाऱ्यांनी आम्ही ऑफिसमधनं ठाण्यातील अनेक आमच्या माता भगिनींचे फॉर्म आम्ही भरले। आम्हाला विश्वास होता की अजितदादा जे वादा करतात हा प्रत्यक्षात उतरवतात आणि म्हणून काल स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला अनेक ठाण्यातील माता भगिनींच्या अकाउंटमध्ये जुलै आणि ऑगस्टचे 3000 रुपये अकाउंटमध्ये आलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 35 लाख महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले आहेत। आतापर्यंत 48 लाख महिलांच्या अकाउंटमध्ये हे पैसे आलेले। या निमित्ताने मी राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या महायुतीच्या तिन्ही नेत्यांचे मनापासून आभार मानतो आणि विशेष आभार आमच्या भगिनी महिला व बाल विकास मंत्री कुमारी आदितीताई तटकरे ज्यांनी अहोरात्र मेहनत करून ही सेवा कार्यान्वित करण्यासाठी विशेष प्रयत्न केले। या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। आमच्या ठाण्यातल्या राष्ट्रवादीच्या सगळ्या महिला पदाधिकाऱ्यांनी
खूप मेहनत घेऊन फॉर्म भरले. खिलारेताई आहेत, सगळ्याच आमच्या महिलांनी खूप मेहनत घेऊन फॉर्म भरले. सातत्याने एक नॅरेटिव्ह सेट केला जात होता की पैसे येणार नाहीत, तुमचे फॉर्म रद्द होतील. पण हे सगळं खोटं ठरून स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला माझ्या माता भगिनींच्या अकाउंटमध्ये पैसे आले. महायुतीने जो संकल्प घेतला होता तो संकल्प पूर्ण करण्याचं काम माननीय अजितदादा पवार साहेबांनी केलेलं आहे. एकच वादा, एकच वादा, एकच ताई, एकच ताई. असं म्हटलं जाते की आता पैसे आले ते पटकन काढून घ्या, नाही सरकार परत देईल. अजिबात असं होणार नाही. डायरेक्ट बँक ट्रान्सफरनी माझ्या त्या माता भगिनीच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले आहेत आणि महायुतीचं सरकार कटिबद्ध आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी योजना ही कायम चालू राहील. अशा प्रकारचं आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते माननीय अजितदादा पवार साहेबांनी दिलेलं आहे आणि त्यामुळे विरोधकांना हे पोटशूळ आहे. आता बोलण्यासारखं काहीच नाही म्हणून हे खोटं बोल पण रेटून बोल म्हणून ते बोलत आहेत. निवडणूक येण्यापूर्वी हा फक्त एक आहे, नंतर तुमचे पैसे पूर्ण बंद होतील असं देखील माननीय अजितदादा पवार साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे की ही योजना चालू राहील. त्यासाठीची सर्व आर्थिक तरतूद ही महायुतीच्या सरकारने केलेली आहे. दादांनी अजितदादांनी लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे फडणवीस साहेब, राज्याच्या बालविकास मंत्री महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी ही जी योजना चालू केली. बऱ्याच महिलांना याच्यावर विश्वास नव्हता सुरुवातीला, हे होईल नाही होईल, हे फेक आहे. म्हणजे कालपर्यंत फेक नेरेटिव्ह भरपूर चालू होते की ही योजना बंद झाली आहे, मुख्यमंत्री साहेबांनी माफी मागितली वगैरे वगैरे. आम्ही महिलांना ज्या महिलांचे आम्ही फॉर्म भरले इथे ऑफिसमध्ये, आम्ही त्या सगळ्या महिलांना कालपर्यंत रात्रीपर्यंत विश्वास दिला की नाही तुमचे पैसे तुमच्या अकाउंटला येतील आणि आज भरपूर महिलांचे पैसे त्यांच्या अकाउंटला आलेत आणि महिला खूप खुश आहेत. मैं किशन नगर में रहती हूँ. मेरा कल रात को लाडके बहन का आ गया पैसा, 2 महीने का है. सब बोलते नहीं आएगा, ये है वो है, मगर वो सब अफवाह है. मेरे अकाउंट में कल 7 बजे पैसे आ गए. 3000 2 महीने का 1500. ये देखो साल में अभी 18,000 मिलने वाले हैं. हाँ. कितना आपको फायदेमंद रहेगा, क्या बताओ? तो ये तो फायदा ही है ना, मतलब फायदेमंद मतलब वो फायदा ही है अपने लिए. तो वो अपने हाँ वही ना, घर में से इतना ये बहनों को नहीं मिलता है, माता और बहनों को. और जो काम करते हैं, और मैंने कांग्रेस पार्टी में ये कांग्रेसवादी इसमें से भरा था, राष्ट्रवादी से, और किसने वैसा सोचा ही नहीं था. सब बोल रहे थे अफवाह है, ये है वो है, मगर हमने विश्वास रख के यहाँ पे फॉर्म भरा और पहले ही पैसा आ गया. उसके लिए बहुत बहुत आभार है उनके. और जन्मापासून मी ठाणेकर. जुनं ठाणं झपाट्याने बदललं, त्याचं ठाणे महानगर झालं. ठाणे महानगरात अनेक विविध क्षेत्रातील कलाकार आहेत, ते आपली कला पेश करत असतात. ठाण्याच्या दर्दी रसिक नागरिक प्रेक्षकांकडून त्यांना भरपूर प्रतिसाद मिळतो. मलाही माझ्या नखशिल्प प्रदर्शनामध्ये भरभरून प्रतिसाद मिळाला. त्याबरोबर झालेल्या नवीन ओळखीमधनं आमच्या विश्वास मतिमंद मुलांच्या केंद्रामध्ये ती रसिकांनी भेट दिली आणि आमच्या मतिमंद मुलांची कार्यक्षमतालाही त्यांनी दाद दिली. ठाणेकर आणि ठाण्याचा मला अभिमान वाटतो. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्याचा मला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.